येस गाईज, सो वेलकम एव्हरीवन. वेलकम टू सदैव क्लासेस. सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. चौथा धडा आहे भूगोलचा, इयत्ता 8वीचा. धड्याचं नाव आहे सागर तळ रचना. आता सागर तळ रचनेमध्ये सुद्धा जर तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या उंचीनुसार इथे उंची उंची तुम्हाला मीटरमध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही जर उंची बघाल या ठिकाणी तर सुरुवात केलेली आहे शून्य. इथे शून्य आहे. शून्य म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण म्हणतो समुद्र सपाटी. लक्षात घ्या, शून्य म्हणजे काय, समुद्र सपाटी. आणि या समुद्र सपाटीपासून उंच वर तुम्हाला उंची दिलेली आहे 500, 1000, 1500 वगैरे. आणि खाली दिलंय मायनस मध्ये. आता ही काही वेगळी रूप आहेत, जसं त्याला तुम्ही लिहू शकता. हे आहे तुमचा पर्वत, हा आहे तुमचा पठार, हा आहे तुमचा मैदानी प्रदेश, बरोबर की नाही. त्यानंतर ही आहे भूखंड मंच म्हणतात याला. त्यानंतर हे सागरी गर्ता वगैरे हे तुम्हाला पुढे शिकायचं आहे सर्व. त्यानुसार आपण या ठिकाणी हे बेट आहे वगैरे वगैरे तुम्हाला मी सांगणारच आहे पुढे कुठले कुठे काय काय आहे ते. ओके. सो द लेसन इज युअर स्ट्रक्चर ऑफ ओशन फ्लोअर अँड बिकॉज ऑफ सम टाइम प्रॉब्लेम अँड बिकॉज ऑफ सम स्ट्रेंथ इश्यू आपल्याला सायमल्टेनियसली अभ्यास करायचा आहे. बट डोंट वरी, वी आर गोइंग टू टेक एव्हरीथिंग व्हेरी सिस्टमॅटिकली. टेन्शन घेऊ नका, आपण व्यवस्थित जाऊया पुढे. लेट्स सी हिअर गाईज. सो दिस इज अ सी लेवल. व्हॉट इज सी लेवल बघा जरा तुम्ही जर विचार करा. दिस इज युअर सी लेवल 0 0. दिसतं तुम्हाला, दिस इज युअर सी लेवल. दॅट मीन्स, सॉरी, वर गेलो आपण. से दिस इज युअर सी लेवल. हे सी लेवल आहे 0. इथे बघा, यू कॅन सी हिअर द मार्किंग इज गिवन इन निगेटिव्ह -500, -100 मीटर, -1. आणि इथे अपवर. सो दिस इज युअर माउंटन, प्लॅच्यू, प्लेन. ओके. दिस इज युअर भूखंड, कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणतो आपण याला. दिस इज युअर आयलँड. व्हॉट इज देअर, आय विल शो यू इन द डिटेल. आय शो यू इन डिटेल गाईस. चला. तर आपण बघितलं आहे की भूखंड बघा, आपण काय पाहिलेलं आहे या ठिकाणी, पृथ्वी आणि बघा पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो जमीन आणि पाणी यांनी व्यापलेला आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग जमीन आणि पाणी व्यापलेला आहे. जवळजवळ 71%, 71% भूभाग हा कशाचा आहे, तर पाण्याखाली आहे. लक्षात घ्या. आणि फक्त 29% आपल्याकडे काय आहे, जमीन आहे. महासागराच्या तळाशी जमीन आहे. लक्षात घ्या. पाणी समपातळीत राहिले तरी महासागराच्या तळाशी असलेली जमीन कशी असते, असमान असते. आणि पाणी व जमिनीची पातळी कशी असते, असमान आपल्याला पाहायला मिळते. हे का होतं याचं भौगोलिक स्पष्टीकरण पुढे तुम्हाला दिलेलं आहे. आय एम अगेन रिपीटिंग गाईज फॉर यू हिअर. व्हॉट आर द थिंग्स वी नीड टू अंडरस्टँड हिअर. लेट्स सी. Let's see here, guys. Yeah, the surface of the earth is occupied by land and water. You know that land is present in only 29% of the earth, and water is present in 71%. Okay, it is present in 71%. Then water, there is land below ocean too. Okay, there is land below ocean too. Even if water has same level, the land submerged is not even. Even आहे का, सगळं सारखं आहे का? No, it is not even. And the level of water and land is uneven. So why is it so? Because we have some geographical explanation. Let's see. काय आहे बघायचं, भौगोलिक स्पष्टीकरण काय आहे आपल्याला पाहायचं आहे. तर आपण मागाशी पाहिल्याप्रमाणे बघा, पृथ्वीवर बघा, पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे वितरण असमान आहे. समान आहे का, ते नाही. कसं आहे, ते असमान आहे हे आपल्याला माहित आहे. जवळजवळ सुमारे 71% पृथ्वीचे पृष्ठ पाण्याने व्यापलेले असले तरी सुद्धा या पाण्याखाली जमीन आहे. मात्र ती पाण्याप्रमाणे समपातळीमध्ये असते का, नाही. पाण्यामध्ये समपातळीमध्ये असते का, ती नाही. तर आपल्याला भूपृष्ठावर आपल्याला अनेक दिसणाऱ्या असमान उंचीच्या प्रदेशांचे आपण अनेक भूरूपांमध्ये वर्गीकरण करतो. असेच वर्गीकरण आपल्याला जलमग्न जमिनी सुद्धा करता येते. अशा वर्गीकरण आपण जलमग्न जमिनी सुद्धा करता येते. ठीक आहे. तर काय आहे, जाऊ तर तुम्हाला सागराची रचना या ठिकाणी पाहिजे आहे. थोडंसं रिपीट करू द्या मला, अँड देन विल कम टू दिस. येस. So what we have already seen here, we know that the proportion of water and land is uneven on the earth. Around 71% of the surface is covered by water, but there is land even below this water. But like water, it is not at the same levels. Okay, it is not at the same level. And we classify the various landforms. We classify the various landforms on the earth on the basis of altitudes. A similar classification can be done for landforms submerged under the water.
So what are the landforms which we see under the water? Let's have a look, guys. येस. तर महासागराची तळरचना कशी असते बघा. तर जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळ रचना म्हणून ओळखले जाते. सागर तळ रचना समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते. महासागरांची सरासरी खोली किती आहे? 3700 मीटर आहे. महासागराचा तळ भूमीप्रमाणे उंच सखल आहे. जसं जमिनीवर जसं तुम्हाला उंच सखल भाग दिसतो, तसाच महासागरामध्ये आहे. जलमग्न बघा. जलमग्न भूरूपांनी मिळून सागराच्या तळाची रचना ठरते. सागर तळ रचना विविध महासागरांमध्ये वेगवेगळी आहे, भिन्न आहे. या रचनेतील काही ठळक भूप्रकार आणि सर्वसाधारण क्रम तुम्हाला पाहायचा आहे. समुद्र किनाऱ्यापासून जसजसे तुम्ही आत जाता तसतसे जलमग्न भूरचनेमध्ये बदल होत असतात. हे बदल तुम्हाला या आकृतीमध्ये दाखवलेले आहेत. या आकृतीकडे मी परत येणारच आहे. थोडंसं परत रिपीट करून बघा. Yes. So the relief of the ocean floor, the relief on of the ocean floor, land submerged below oceanic water is called as ocean floor. The relief of the ocean floor is decided upon by depth of the sea floor and shape of the land there. The average depth of the ocean is around 3,700 meter. The ocean bed is also uneven like the land on the continent. And the ocean, let's go ahead, and the ocean floor. Yes, the ocean floor consists of, sorry, huh, it consists of all submerged landforms. It consists of all submerged landforms. The structure of the ocean floor differs from ocean to ocean. We will look to the sequence of landforms and details of major landforms on the ocean floor as we go away from the coast. The structure of ocean floor changes, and all everything is given in your diagram. लेट्स सी काय काय दिलं बघा तुम्हाला इथे पाहूया आपण. तर आपण जर नकाशाकडे नीट लक्ष दिलं तर तुम्ही इथून सुरुवात करूया डावीकडून बघा. खंड म्हणजे जमीन आहे. जमिनीच्या पुढे आला तर आपल्याला समुद्र किनारा पाहायला मिळतो. समुद्र किनारी थोडासा हा जो बघा भूखंड मंच दिसतो तुम्हाला भूखंड मंच. हा जो भूखंड मंच म्हणजे या ठिकाणी काय आहे तर जास्तीत जास्त मासेमारीचं क्षेत्र आहे. म्हणजे या ठिकाणी सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचतो जमिनीपर्यंत म्हणजे समुद्राच्या खाली आणि तुम्हाला या ठिकाणी बरेच मासे पाहायला मिळतात, वनस्पती पाहायला मिळतात भूखंड मंच. थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल खंडांत उतार. या ठिकाणी खंडांत उतार तुम्हाला दिसेल असा स्टिफ. इथे खोली दिलेली आहे तुम्हाला 2000 मीटर आणि 4000 मीटर. हे जे दिसतं तुम्हाला इथून इथपर्यंत हे सगळं काय सागरी मैदान आहे. हे आहे सागरी डोह. इथे तुम्हाला सागरी बेट पाहायला मिळेल. बघा दिसतं तुम्हाला सागरी बेट. बेट म्हणजे काय तर हा डोंगरच आहे थोडक्यात. परंतु हा जो वरचा भाग आहे समुद्राच्या पाण्याच्या वर आलेला आहे. दिसतं तुम्हाला. आणि ही आहे मध्य सागरातली पर्वत रांग. परत तुम्हाला या ठिकाणी मैदान पाहायला मिळेल आणि हे खोल अशी सागरी गर्ता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ही आहे समुद्र सपाटीची उंची आणि हा पुन्हा आला तुम्हाला खंड. तर जे महत्वाचे जे भाग आहेत ते आपल्याला भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी बेट, सागरी डोह, सागरी मैदान आणि सागरी गर्ता हे सर्व यातले महत्वाचे काय आहेत तर भूरूप आपल्याला पाहायला मिळतात. ओके, परत रिपीट करतो बघा मी. Yes. So you start from a continent here. You start from the continent here. And this is the coast, Samudra Kinara. This is known as continental shelf. This continental shelf provides you a lot of it provides you fish and many aquatic plants. Then this is known as continental slope. This is abyssal plain. This is marine deep. This one is marine deep. This is the island, marine island, and this is the and it is known as the mid-oceanic ridge. This is your sea level, समुद्राची level आहे, and this is marine trenches, सागरी गर्ता. So these are some of the major landforms. हे काय तर major landforms you can see here. Now we'll see one by one. आता एक एक लँडफॉर्म कडे जाऊया आपण. काय काय त्यांची माहिती आहे तुम्हाला आपल्याला पाहिजे आहे या ठिकाणी. पहिलं आपण पाहणार भूखंड मंच. जसं तुम्हाला मागे सांगितलं तसंच पाहणार भूखंड मंच. तर पाहूया भूखंड मंच हा एक काय आहे बघा आता किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच. हा सागर तळाचा सर्वात उथळ असा भाग आहे. याला समुद्रबुड असे सुद्धा म्हणतात. समुद्रबुड जमीन. याचा उतार कसा असतो? मंद असतो. भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा असतो का? नाही, तो सर्वत्र सारखा नसतो. काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद तर काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो कसा असतो? शेकडो किलोमीटर पर्यंत रुंद असतो. याची खोली साधारणतः समुद्र सपाटीपासून फक्त 200 मीटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळते.
आता माणसाचा जर विचार केला तर मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच महत्वाचा आहे. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंड मंचावरच तुम्हाला आढळतात. भूखंड मंच हा सागर उथळ असल्याने सूर्यकिरण कुठे जातात? तळापर्यंत पोहोचतात. त्या तळापर्यंत सूर्यकिरण पोहोचतात आणि तेथे शेवाळ, प्लवंक यांची निर्मिती होते. हे माशांचे काय असते? खाद्य असते. त्याचबरोबर खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध खनिजे भूखंड मंचावरून खनन करून मिळवता येतात. उदाहरणार्थ मुंबई हाय हे जे अरबी समुद्रामध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे काय आहे तर भूखंड मंचावरील एक क्षेत्र आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं भूखंड मंचाची माहिती दिलेली आहे. आय एम अगेन रिपीटिंग गाइज फॉर कॉन्टिनेंटल शेल्फ. ओके. चलो. So the continental shelf is what here? Huh. The land near the coast and submerged under the sea is called as continental shelf. This is shallowest part of the ocean bed. It is also called submerged coastline and its slope is gentle. Slope kaisa is ka? It is very gentle. The extent of the continental shelf is not uniform everywhere. It is narrow along the coast of some continents while it is broad for hundreds of kilometers at others. Its depth is up to 200 meters below sea level. And this continental shelf is very important from the point of view of humans. Okay, humans scale it is very important, guys. So extensive fishing grounds are found in the continental shelf. At this, as this part of the shell, as this part is shallow, what happens? The sunlight reaches its bed. Sunlight कहाँ पे होता है? Sunlight bed तक reach होता है, जब पहुंच जाता है, and uh, what happens, see, algae, plankton, etc. grow here. This is food for fish. Natural gas, mineral oil and various minerals can be obtained by mining the continental shelf. For example, Mumbai High, located on the continental shelf of the Arabian Sea, it is a source from where we obtain mineral oil and natural gas. Getting, guys? Good. चला तर पुढे आपल्याला व्हायचं आहे खंडांत उतार. तर भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्र तळाला उतार कसा होतो? तीव्र होत जातो. उतार कसा होतो? तीव्र होत जातो आणि त्याला म्हणतात खंडांत उतार. काय म्हणतात त्याला? खंडांत उतार असे म्हणतात. समुद्र सपाटीपासून याची खोली असते 200 मीटर ते 3600 मीटर पर्यंत तो खोल असू शकतो. काही ठिकाणी ही खोली त्यापेक्षा सुद्धा जास्त आढळते. खंडांत उताराचा विस्तार कमी असतो. सर्वसाधारणतः खंडांत उताराची अधक सीमा ही भूखंडांची सीमा मानली जाते. ही खंडांची काय असते? भूखंडांची सीमा मानली जाते. गेटिंग गाइस? अगेन रिपीटिंग दिस फॉर यू हियर. Continental slope we are going to learn. Continental slope. So after the extent of continental shelf is over, the slope of the sea bed becomes steeper. This is called continental slope. The depth of the slope is from 200 meter to 3600 meters. In some places it is more. The continental slope is narrow. The lower boundary of continental slope is considered to be boundary of the continents. आता त्यानंतर काय येतो आपल्याकडे? समुद्रातील सपाट असा भाग, ज्याला आपण काय म्हणतो? सागरी मैदान. काय म्हणतो आपण त्याला? सागरी मैदान. जसं आपल्याकडे मैदान असतं ना, तसं ते एक मैदान समुद्रामध्ये आहे. पुन्हा मी डायग्राम मध्ये सुद्धा दाखवलेलं होतं नकाशामध्ये. तर खंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान असते. सागर तळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय. सागरी मैदानावर लहान मोठ्या आकारांचे जलमग्न उंचवटे पाहायला मिळतात. बघा, जलमग्न उंचवटे, पर्वत, पठारे इत्यादी भूरूपे तुम्हाला आढळत आहे. दिसत तुम्हाला सागरी मैदान. हे बघा, हे सागरी मैदान या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. बरोबर की नाही? सागरी मध्ये ही पठारे भूरूपे तुम्हाला या ठिकाणी आढळत आहेत. येस. सो नेक्स्ट इज व्हाट? अबाइजल प्लेन. सो अबाइजल और एबिजल जो भी है, beyond the continental slope, lie the abyssal plains, which are the flat part of the seabed. It is a flat part of the seabed. The abyssal plains consist of various submerged landforms like hills and plateaus, etc. Hills, plateaus, etc. So, बघा पुढे. Yes, this is your abyssal plain. दिख रहा है आपको? This is your abyssal plain here. Now, mountains, range and plateaus. कोणकोणते आहेत बघा त्याच्यामध्ये? mountains, ranges and plateaus. तर सागरी पर्वतरांगा पाहायच्या आपल्याला आणि पठारे पाहायची आहेत. तर सागर तळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. या पर्वतरांगा शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब असतात.
जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी समुद्र सागर पृष्ठाच्या म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागाच्या वर आलेले असतात. त्याला आपण काय म्हणतो? सागरी बेटे असे म्हणतो. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे आइसलँड, अटलांटिक महासागरामध्ये, अंदमान निकोबार बेटे आपल्याला आहेत बंगालच्या उपसागरामध्ये. काही सागरी उंचवट्याचे माथे सपाट व विस्तृत असतात. त्यांना सागरी पठार असे म्हणतात. उदाहरणार्थ हिंदी महासागरामध्ये असणारे छागोसचे पठार. कोणते आहेत? तर छागोसचे पठार. समजतंय? रिपीट करतो परत बघा. Yes. So mountains, ranges, and plateaus. The hills and mountains found on the ocean bed are called submerged hills and mountains. These hills are hundreds of kilometers wide and thousands of kilometers long. Peaks of some peaks of some of submerged hills come above sea level. They are visible to us as marine islands. Iceland in the Atlantic Ocean as well as Andaman and Nicobar Islands on the Bay of Bengal are examples of this. The summits of ocean marine island are flat and extensive. They are called as oceanic or submarine plateaus. For instance, Chagos Plateau in the Indian Ocean. Chagos Plateau in the Indian Ocean. Right?